लोकल ट्रेन्सची दुर्घटना घडली। त्याच्यामध्ये अप लोकल आणि डाऊन लोकल या दोन्ही लोकलच्या मधून काही लोक ट्रेनच्या खाली पडले, काही लोक ट्रेनच्या आतमध्ये पडले। त्यापैकी 10 लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलकडे कळव्याला घेऊन येण्यात आलं। त्यातला एक जो आहे हा ब्रॉड डेड पेशंट होता आणि बाकी पेशंट्स जे आहेत याच्यातले 2 पेशंट्स ज्युपिटरमध्ये ज्यांना पॉलीट्रॉमा आहे त्यांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि बाकी पेशंट्स ज्यांना थाय इंजुरी आहे, हँड इंजुरी आहे, हे सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट जी आहे या कळवा हॉस्पिटलमध्ये आता सुरू आहे। जे पेशंट्स आता इथे आहेत मला वाटतं 7 पेशंट, हे 7 पेशंट्स आता आउट ऑफ डेंजर आहेत। काही लोकांना ऑपरेशनची गरज लागणार आहे, ते ऑपरेशन देखील या ठिकाणी होईल आणि 4 पेशंट्स 4 लोक जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला ब्रॉड डेड तिथे घेऊन नेण्यात आलं होतं। तर एकूण 5 लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे। 2 लोक ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत पॉलीट्रॉमाचे आणि बाकी पेशंट 7 पेशंट्स हे कळवा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांचा उपचार जो आहे हा सुरू आहे। एकूण गंभीर जखमी किती आहे? जे गंभीर जखमी होते त्या लोकांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। सर, यापूर्वी सुद्धा अशा दुर्घटना घडल्या होत्या। या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे स्थानिक रेल्वे प्रवासी संघटना असतील त्यांनी सुद्धा मागणी केलेली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आज मोठी दुर्घटना झाली म्हणून याकडे लक्ष वेधले जात आहे। रोज या ठिकाणी अशा प्रकारच्या दुर्घटना वळण आहे, मुंब्रा स्टेशनला एक वळण आहे आणि त्या वळणामुळे मुंब्रा स्टेशनच्या इथे कर्वेचर आहे, वळण आहे आपण जे म्हणताय, आणि तिथे 2 ट्रेन अप लोकल आणि डाऊन लोकल हे पास होत होते आणि जे प्रवासी दरवाजावरती उभे होते ते एकमेकांच्या क्लिअरिटी माहिती नाही अजूनपर्यंत कशा प्रकारे घडलं आहे ते, पण त्याच्यामध्ये दोन्ही ट्रेन्समधले लोक जी आहेत ती खाली पडली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला। म्हणजे 2 लोकल ट्रेनमधले पडलेले एका दोन्ही लोकल ट्रेनमधले काही लोकल जे डेथ झालेली आहेत ते ठाण्यावरून कर्जतच्या दिशेने जात होते आणि एक ट्रेन कर्जतच्या दिशेवरून ठाण्याला येत होती। तर काही जे लोक आहेत ते दोन्ही ट्रेनमधले या ठिकाणी जखमी देखील झालेले आहेत। सर, यामध्ये जे आणि जे काही लोक जे आहेत ते ट्रेनच्या आतमध्ये पडले त्याच्यामुळे जखमी झाले।